नृत्य मात्र आपण कोणीच करायचं नाहीये. तर ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहिलं तर यशस्वीरित्या आयोजित करण्यासाठी सुमित सूर्यवंशी असतील, दीपकजी कोडवते असतील, मंगेश साळुंके असतील, त्यानंतर आपण पाहिलं तर मंगेश शिंदे, माफ करा, मंगेश शिंदे असतील, त्यानंतर आपण पाहिलं तर ह्या बऱ्याचशा खेळाडूंची मात्र खूप मेहनत आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आमच्या व्यासपीठावरती आपण पाहतो काही मान्यवर अतिथी आलेले आहेत, त्यांचा एक विशेष मान सन्मान आम्ही करणार आहोत. तर विनंती असेल स्वप्नीलजी जाधव साहेबांना की आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित KYC ग्रुपचे सर्व अजयजी गुप्ता साहेब यांचा आपण विशेष मान सन्मान करायचा. तर प्लीज विनंती असेल अजयजी गुप्ता साहेब यावं आपण. आपला एक विशेष मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. एक तरुण तडफदार युवा नेतृत्व जे मात्र सातत्याने युवकांना संघटित करते आणि समाजसेवेच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रम कशा प्रकारे आयोजित करता येईल आणि या संपूर्ण समाजाला कशा प्रकारे संघटित ठेवता येईल, जातीय पातीचं कुठल्या प्रकारे बंधन न बाळगता आम्ही भारतीय आहोत आणि आम्ही एकत्र आहोत हे मात्र ज्यांच्या माध्यमातून ठणकावून सांगितलं गेलंय असा आमचा KYC ग्रुप आणि याचे सर्व अजयजी गुप्ता साहेब यांचा एक विशेष मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. त्याच्यानंतर मी शरद साहेबांना विनंती करेन की आपण देखील यावं, आपला देखील एक विशेष मान सन्मान केला जाईल आमच्या या व्यासपीठाच्या माध्यमातून. श्री बिल्डर्स चषकचं प्लॅटफॉर्म सर्वाधिक सुंदर, सर्वाधिक देखणं प्लॅटफॉर्म आपण जरूर अनुभवतोय आणि आज प्लॅटफॉर्मवरती आलेले तमाम युवा जे अमोलदादांचे पाठीराखे आहेत, मित्रपरिवार आहेत, यांचा मात्र एक विशेष मान सन्मान केला जातोय. खूप अभिमानाची गोष्ट, खूप बरं वाटतं एवढा मोठा मित्रपरिवार आज मात्र एकजूट झालाय हे पाहून. त्याचबरोबर मी विनंती करेन स्वप्नीलजी पोखरकर साहेबांना की आपण देखील यायचंय, आपला देखील एक विशेष मान सन्मान केला जाईल, त्याचा आपण स्वीकार करावा. स्वप्नीलजी पोखरकर साहेब, स्वप्नील यांना विनंती असेल की आपण यावं पुढे आणि जाधव साहेबांना मात्र विनंती असेल की आपण मात्र पोखरकर साहेबांचा सन्मान करायचा. तर थँक्यू सो मच. तर सामन्याला होते मात्र सुरुवात, दोन्ही संघ झाले सज्ज. फायनलची अंतिम लढत श्री गणेश विरुद्ध स्मॅश जय मल्हार फोर्स फिटनेस या संघाच्या दरम्यान. पहिला चेंडू घेऊन येतील अविनाश जाधव, राईट ओव्हर द विकेट. स्ट्राईक हँड वरती असतील गेम चेंजर शिवा. पहिला चेंडू इथे मात्र वाईड यॉर्क आणि चेंडूला मात्र चॉप केलं गेलं. एक रन जरूर भेटतो. विकी काय सांगशील, 3 षटकांची लढत आहे, कितपत धावा करणं योग्य असेल? तर प्रशांत, त्या दोन्ही संघांबद्दल सांगायचं झालं तर 22 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर एक खाती लढती आपल्याला पाहायला मिळाल्या श्री गणेश संघाच्या माध्यमातून. त्याचं प्रमुख कारण सचिन ठोंबरे, काय कमालीची फटके माझी मात्र संपूर्ण दिवसभरामध्ये केली होती. आणि आज जर खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर जय मल्हार फोर्स फिटनेस संघ पहिल्या मॅच मध्ये तर रॉयल संघाला परास्त केलं, जिथून जो कॉन्फिडन्स वाढला अजून देखील मागे वळून पाहिलेला नाहीये. काय कमालीची गोलंदाजी आज मात्र या संघाची झाली आहे. म्हणजे एकीकडे आपण पाहिलं तर फलंदाजीच्या जोरावरती फायनल पर्यंत पोहोचलेला संघ म्हणजे श्री गणेश संघ, दुसरीकडे पाहिलं तर गोलंदाजीच्या जोरावरती मात्र मेगा फायनल पर्यंत पोहोचलेला संघ अर्थातच जय मल्हार फोर्स फिटनेस. चला मित्रांनो, वेळ आपण खर्च करायचा नाहीये, खेळाडू वृत्ती मात्र दाखवायची. आपल्या सर्वांना विनंती असेल की मॅच मध्ये मित्रांनो कोणत्याच प्रकारची टीम मीटिंग आपण घेऊ नका. पंचाने जर का पॅनल्टीचा मात्र कॉल दिला तरी पॅनल्टी मात्र माघारी घेतली जाणार नाही, याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. अमन लोहियासाठी पहिला बॉल. यावेळेस मात्र ओव्हर कव्हर्स घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, मोठा विकेटचं पतन. फलंदाज अमन लोहिया बॅक टू द पवेलियन. आपण पाहतोय आमच्या व्यासपीठावरती माधवजी येरोळे साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालंय, तर आपण त्यांचं मनाच्या अंतःकरणातून सहर्ष स्वागत करूयात. तर विनंती असेल स्वप्नील यांना की आपण माधवजी येरोळे साहेबांचं मात्र मनाच्या अंतःकरणातून सहर्ष स्वागत करायचं, एक विशेष मान सन्मान करायचा. तर नक्कीच विराट पवार यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिक करिता रोख रक्कम 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. तसंच दीपक कारंडे आणि वैभव लोंढे यांच्या माध्यमातून देखील विकेट हॅट्रिकसाठी आपण पाहिलं तर रोख रक्कम 2000 रुपयांचं पारितोषिक. आनंद माने, माने सरकार यांच्या संघ मालकीचा संघ अर्थातच जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश संघ, दोस्ती दुनियातील राजा माणूस म्हणून आनंद मानेंची ओळख आहे आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराच्या माध्यमातून मात्र त्यांच्या खेळाडूंसाठी बक्षिसांची लयलूट, बक्षिसांची खैरात मात्र इथे पाहायला मिळते. मोठ्या विकेटचं पतन. आज मात्र अविनाश जाधव, मी म्हणेल कमालीची गोलंदाजी, आपल्या क्रिकेटिंग करिअर मधील सर्वात सुंदर स्पेल प्रशांत मैदानावरती टाकताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. नो डाऊट विकी, अगदी बरोबर बोललास तू, कारण की पहिलीच मॅच एवढ्या मोठ्या संघाबरोबर होती ज्यांनी मात्र गत सप्ताहामधलं पारितोषिक पटकावलं होतं आणि अशा मोठ्या संघाला हरवून परास्त करून संपूर्ण दिवसभर आपला परफॉर्मन्स स्टेबल ठेवणं एवढं सोपं नसतं. आज अविनाश पुन्हा एकदा त्याच लय मध्ये दिसतोय ज्यासाठी तो ओळखला जातो. तर नक्कीच आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाज अविनाश मात्र सज्ज. आखूट टप्पाचा बॉल, बाटीची कडा सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. राजा इथे मात्र चूक करत नाही मित्रांनो, सलगची दुसरी विकेट आणि आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज अविनाश जाधव, नाम तो सुना होगा.
तर जरूर आपण निश्चित स्वरूपाने आज वातावरण आपण पाहतो की अतिशय भगवमय झालेलं आहे। याच्या मागचं खरं कारण जर सांगायचं म्हणलं तर श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतो की विविध धार्मिक कार्यक्रमामध्ये एक मोठा सहभाग असतो आणि आपल्याच कळंबोली शहरामधील एकमेव जुनं असं प्रभू श्रीरामाचं मंदिर जिचं मात्र 22 तारखेला जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आहे, प्राणप्रतिष्ठानाचा कार्यक्रम आहे आणि जिथे मात्र श्री बिल्डर्सच्या माध्यमातून आता अमोलजी झरे साहेबांच्या माध्यमातून खूप मोठी मदत केली गेली। संपूर्ण मंदिराची जी रंगरंगोटी होती तिचा संपूर्ण खर्च मात्र अमोलदादांनी घेतला आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे। आणि आज त्यांच्याच माध्यमातून आपण पाहतो की आवर्जून आवाहन केलं जातं तमाम क्रीडा रसिकांना की 22 जानेवारीला आपण सहकुटुंब सहपरिवार यायचंय सेक्टर 1 मधील प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या इथे। तर यावेळेस विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज परंतु आपण पाहिलं तर मिस करतोय। तर या दरम्यान ज्यांचं शुभागमन या व्यासपीठाच्या दिशेने होताना आपण पाहू शकाल पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि त्याचबरोबर एक रॉयल मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे सन्माननीय श्री विजय शेठजी खानोकर साहेब यांचं आमच्या व्यासपीठावरती मात्र शुभागमन होताना आपण सर्वजण पाहू शकाल। तर स्वागत आहे साहेब आपलं, ज्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये काल आपण पाहिलं तर उद्घाटनाचा कार्यक्रम मात्र संपन्न झाला आणि आता मात्र बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी साहेबांची उपस्थिती यावेळेस आपण आपल्या व्यासपीठावरती पाहू शकता। हलक्या हाताने सहजरित्या सरळ सिंगल डबलला भर देण्याचं काम सचिन ठोंबरेला देखील माहिती आहे, एका वेगळ्या फॉर्म मध्ये एका वेगळ्या लय मध्ये। तर यावेळेस आपण पाहिलं तर नवीन फलंदाज रुपेश पुजारी मात्र मैदानावरती विकेट रुपेशसाठी देखील आपण पाहिलं तर खोलवर पतीचा चेंडू पहिली धाव तर वेगाने पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न रनआउटची संधी मित्रांनो यावेळेस चुकीचा कॉल मैदानावरती आणि फलंदाज इथे मात्र रुपेशला क्रिकेट मधील आत्महत्येच्या माध्यमातून माघारी परतावं लागेल। फलंदाज रुपेश बॅक टू द पवेलियन। आपण व्यासपीठावरती पाहू शकाल फोर्स फिटनेस जिम्नॅशियमचे सर्व आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते सन्माननीय श्री ॲडव्होकेट तुषारदादा पाटील साहेबांचं या व्यासपीठावरती नक्की शुभागमन होताना आपण पाहू शकता। तर प्रशांत आपण विचार केला तर काल सकाळी या संपूर्ण स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। आज मात्र हळूहळू या स्पर्धेचा सांगता समारंभाकडे आपण सर्वजण जातोय, परंतु काल सकाळपासून जी मान्यवरांची अलोट गर्दी या संपूर्ण व्यासपीठावरती आहे आज देखील ती संख्या आपल्याला त्याच प्रमाणे आणि तेवढीच पाहायला मिळतीये। हे प्रेम आहे मित्रांनो, आपण पाहिलं तर सन्माननीय श्री अमोल शेठ झरे साहेबांवरती असणार, हे प्रेम आहे सन्माननीय श्री अक्षय शेठ झरे साहेबांवरती असणार आणि ते प्रेम मात्र या सर्व मान्यवरांना या व्यासपीठापर्यंत मात्र नक्कीच घेऊन येताना पाहायला मिळतंय। तर आणखीन एक सत्कार मूर्ती आणखीन एक आपण पाहिलं तर मान्यवर पाहुण्यांचं शुभागमन यावेळेस आपण पाहू शकाल पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय श्री गोपाळ शेठ भगत साहेबांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळते। तर स्वागत आहे साहेब आपलं, स्वागतम सुस्वागतम। साहेबांनी अक्षय शेठ पानसरे साहेबांचा आज मात्र वाढदिवस, या वाढदिवसाचं औचित्य साधून या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन आपण पाहू शकता आणि नक्कीच या आयोजनामध्ये आपण पाहिलं तर त्यांचा संपूर्ण स्टाफ जो आहे जो श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्सला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्यामध्ये मी म्हणेल ज्यांचा देखील खूप मोठा मोलाचा वाटा आहे तो संपूर्ण स्टाफ मात्र इथे उपस्थित झालाय। आपल्या सर्वांचं देखील कळंबोली नगरीमध्ये आणि या श्री बिल्डर चषकामध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत। निश्चित स्वरूपाने विकी तर पाहुण्यांचा मानसमान तर होईल, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की सचिन ठोंबरे नावाचं वादळ हे गुंगावू लागले आणि मैदानाच्या चौफेर आपण पाहतो की या वादळाचे तडाखे आता बसू लागलेत। मागील चौकार आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये, आता मात्र आपण पाहतो की सचिन खूप कमी वेळेला रिव्हर्स स्वीप खेळतो आणि आता मात्र त्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय चौकार आणि चौकाराच्या बरोबरीने स्कोर मात्र जाऊन थांबतोय 12च्या घरामध्ये। सचिन ठोंबरे कालपासून जो सचिन ठोंबरे तळपलाय ना अजून देखील शांत व्हायला मागत नाहीये। जुना शिव आज पुन्हा एकदा आठवलं की काय असं म्हणावं लागेल। तर नक्कीच परंतु मित्रांनो विनंती आहे, मेगा फायनलची मॅच जरूर आहे परंतु आपण वेळ भरपूर खर्च करायचा नाहीये। सचिन ठोंबरे एका वेगळ्या लय मध्ये एका वेगळ्या फॉर्म मध्ये या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय, प्रफुल्ल विचार करण्यास भाग पाडलाय।
यावेळेस मात्र ऑन साइडला फटका सजवायचा होता, परंतु मी म्हणेल कमबॅक. क्रिकेट असू द्या किंवा आयुष्य मित्रांनो, प्रत्येक क्षणामध्ये सर्वांना कमबॅक करायची संधी मिळते आणि तो कमबॅक मात्र प्रफुल्लच्या माध्यमातून यावेळेस मैदानावरती केला जातोय. एक का होईना परंतु शिवाची व सचिन टोंबरेला शांत ठेवण्यामध्ये हा खेळाडू मात्र नक्कीच सक्षम ठरताना आपण मैदानावरती पाहू शकाल. या षटकातले चेंडू झाले 3. टीमची रणसंख्या आपण पाहिली धाव फलकावरती तर मात्र 12 धावा, 2 गडी बाद 12 ही धाव संख्या, 3 गडी बाद 12 माफ करा. यावेळेस ऑन साइडला फलंदाज सचिन टोंबरेच्या बॅट मधून लांबच लांब लांबच लांब 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 षटकार. हॅलो हॅलो, हा सिग्नेचर स्ट्रोक आहे सचिन ठोंबरे याचा आणि ही त्याची फेवरेट शैली आहे. ऑन साइडला फाईनच्या क्षेत्राला सातत्याने टार्गेट करणं. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर जरी तुम्ही चेंडू टाकाल तर फाईनला तो टार्गेट करतो. आणि काल दिवस संपल्यानंतर सचिनशी जेव्हा संपर्क करत होतो की सचिन तुझे फाईनचे फटके आम्हाला कमी पाहायला मिळतात, कारण की सरावाच्या दरम्यान तुम्ही किल्टूच्या मैदानावरती जावा. जेव्हा तो सराव करतो तो सर्वाधिक फटके त्याचे जोसेफ शाळेच्या वरती असतात आणि अक्षरशः जोसेफ शाळेच्या टेरेसवरती ते पाठीमागच्या बिल्डिंगच्या दिशेने 2-2 क्षेत्ररक्षक तैनात करतो आणि क्षेत्ररक्षण करायला लावतो आणि प्रॅक्टिस करतो, परंतु ते फटके आम्हाला पाहायला मिळत नव्हते. परंतु आज त्याची पुन्हा एकदा पुनरावृत्ती पाहायला मिळते. विकी हा फटका भरपूर दिवसानंतर आज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. तर नक्कीच सचिन टोंबरे ट्रेडमार्क शॉट मैदानावरती आपण पाहू शकाल. स्लॉक स्वीप या फटक्यावरती हा खेळाडू मात्र करताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने फटका खेळून काढला. एकदा तर वेगाने पूर्ण दुसरीचा प्रयत्न मैदानावरती केला जाईल का? हॅपी सिंग चूक करतोय मित्रांनो. दडपण प्रेशर पूर्णपणे मैदानावरती या दोन्ही खेळाडूंना अनुभवायला आपण नक्कीच पाहू शकता. सिंगल होती, थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याचाच परिणाम मित्रांनो दुसरी धाव देखील वेगाने इथे मात्र धावून नक्कीच पूर्ण केली जाते. या 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते तब्बल 20च्या घरामध्ये. आणि इथून आपण पाहिलं तर जवळपास शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रफुल्ल पाटील जो मात्र सकाळपासून चांगली गोलंदाजी करत होता या मॅच मध्ये थोडासा मागणा ठरला. यावेळेस आडव्या बॅटने सरळ जाईल चेंडू हॅपी सिंगच्या हातामध्ये. इथे मात्र मोठ्या विकेटचं पतन, जरूर धावा खर्च केल्या परंतु शिवाला माघारी परतवण्यामध्ये यश प्राप्त केलंय गोलंदाज प्रफुल्ल. बघा या षटकामध्ये 2 चौकार आले पहिल्या 2 चेंडूंवरती, त्याच्यानंतर षटकार आला. तब्बल 3 मोठे फटके पाहायला मिळाले. एक षटक उजव्या हाताच्या फलंदाजासाठी हिटिंग म्हणून झोन मानलं होतं, ते येणार होतं परंतु थोडीशी घाई शिवानी जरूर केली. 2 षटकांचा होतो खेळ समाप्त. स्कोअर कार्डवरती आपण पाहू शकता 20 धावा या अंकित केल्या गेल्यात. तर नक्की चला नवीन फलंदाज लवकरात लवकर आपण मैदानामध्ये पाठवायचा मित्रांनो. तुम्हाला विनंती असेल की कारण की दुसऱ्या सत्रामध्ये जय मल्हार संघाला फलंदाजी करायची, त्यामुळे थोडंसं आपण नक्कीच कळंबोली क्रिकेट हिवाळ्याचे दिवस आहेत. आपण भरपूर मी म्हणेल थोडासा उशीर जरूर झाला या मॅच साठी, परंतु वेग थोडा वाढवायचा आहे. 20 धावा धाव फलकावरती दाक्षी सावंत. दाक्षी अजून देखील मैदानावरती जो मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. आज सकाळपासून आपण खऱ्या अर्थानं पाहिलं LIG एंड कडून गोलंदाजी सागर दरेकरने केली आहे. हायवेंट कडून जबरदस्त कामगिरी राहिली आहे गोलंदाज अविनाशची, परंतु या मेगा फायनलच्या महत्वपूर्ण मॅच मध्ये सागर दरेकरचा एंड बदलला गेलाय. पाहूया एंड बदलण्याचा परिणाम सागरवरती होतोय का की मात्र आपला स्वाभाविक आपलं नॅचरल जो वेगाने गोलंदाजी सकाळपासून गोलंदाज करत होता त्याच प्रकारची गोलंदाजी पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळेल. चला मित्रांनो प्लीज मॅच सुरू करा. सागर आपल्याला विनंती असेल. विकी आपण पाहतोय प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, प्रेक्षकांची प्रचंड उपस्थिती मात्र दर्शवते श्री बिल्डर चषकची ही स्पर्धा किती यशस्वी झाली आणि निश्चित स्वरूपाने नूतन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण प्रेक्षक वर्गांना देणार आहोत. परंतु अमोलजी जरे आणि त्याचबरोबर अक्षयजी पानसरे साहेब यांच्या माध्यमातून जी स्पर्धा आयोजित केली गेली वाढदिवसाचं औचित्य साधून, याबद्दल आपण त्यांचं नक्कीच आभार व्यक्त करूयात. बांधकाम क्षेत्रामध्ये एक विश्वसनीय नाव म्हणून उंच भरारी घेते श्री बिल्डर्स आणि याचे प्रोप्रायटर अर्थातच अमोलदादा जरे आपल्याच खांद्याला खांदा लावून इव्हन स्टार या विभागामध्ये राहणारेच आहेत आणि आपल्या कुणा ना कुणाबरोबर त्यांनी देखील मैदानावरचं क्रिकेट एन्जॉय केलं आणि आपल्या मधला तळागाळातला एक चेहरा आज मात्र खूप मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जातोय. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत, दिल्लीपासून दुबईपर्यंत ज्यांच्या नावाचा मात्र बोलबाला राहिलाय असे अमोलजी जरे साहेब आणि यांनी आयोजित केलेला स्त्री बिल्डर चषक आज कुठेतरी यशस्वी झालाय याच्या शंका नाहीये. तर यावेळी दुसऱ्या धावेची संधी रनआउटचा खतरा मित्रांनो जरूर होता, परंतु थोडासा लांब राहतोय चेंडू क्षेत्ररक्षकापासून. मैदानावरती आपण पाहिलं तर नक्कीच इथे मात्र कुठेतरी रनिंग बिटवीन द विकेट वरती भर देण्याचं काम जरूर या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून इथे होताना आपण पाहू शकता. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अक्षय सावंतला माहिती आघाडीचे फलंदाज बाद झाले. धाव फलकावरती धावसंख्या मी म्हणाले का सन्मानजनक स्थितीमध्ये आहे. अशा वेळेस सिंगल डबलने देखील धाव फलक मात्र सातत्याने हलत ठेवण्याचं काम करू शकतो. 22 धावा आल्या स्कोर कार्डवरती. ओव्हर पिच चेंडू यावेळेस मात्र लॉंग रेंजच्या क्षेत्रामध्ये टार्गेट केला गेला. विनोद भाऊ तिथे मात्र क्षेत्ररक्षण करतात. कमालीचं रनिंग बिटवीन द विकेट विशालच्या माध्यमातून बघा चुकीच्या एंडला मित्रांनो यावेळेस थ्रो मात्र येताना नक्कीच आपण पाहू शकता, कारण की आपण पाहिलं अक्षय सावंतची ओळख आहे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याची आणि
फेकी आपण पाहिलं तर अक्षय सावंतच्या विकेटसाठी होताना पाहायला मिळते, परंतु फेकी जर का आता नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रशांत झाली असती तर इथून मात्र काहीसं वेगळं चित्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं असतं. तर जरूर या 2च्या बरोबरीने मात्र स्कोर कार्ड पुढे जाते 24च्या घरामध्ये. अपेक्षा होती मित्रांनो 30 धावा कुठेतरी गाठणं बंधनकारक असेल श्रीगणेश संघाच्या माध्यमातून आणि जवळपास तिथपर्यंतचा पल्ला गाठला गेलाय. अजून देखील या षटकातील 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. अक्षय सावंत मित्रांनो सिंगल्सला डबल्स मला ट्रिबल्स आणि एखाद खराब चेंडू आला तर त्याच्यावरती मात्र पाहुणचार घेणं ही ओळख आहे अक्षय सावंत यांची आणि ती ओळख मात्र पूर्ण होणार का. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय सागर दरेकर. आखू टप्प्याची लाईन पूल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र अगदी डोळ्यांच्या समोरून जातोय आणि निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता होते. दीपाली ट्रान्सपोर्टचे सन्माननीय प्रोप्रायटर गौरव शेठ गाडगे हे देखील आमच्या व्यासपीठावरती आले, तर त्यांचं देखील आपण मनाच्या अंतःकरणातून सहर्ष स्वागत करूयात. आज विविध क्षेत्रामधील नामवंत मंडळी मात्र आज आपल्या एकाच व्यासपीठावरती पाहायला मिळाली. अगदी राजकारणातली असू द्यात, शिक्षण क्षेत्रातली असू द्यात, समाज क्षेत्रातली असू द्यात किंवा क्रीडा क्षेत्रातली असू द्या, प्रत्येक क्षेत्रामधील नावलौकिक मंडळी आज मात्र अमोलदादा यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करूयात. तर नक्कीच पहिल्या 2 चेंडूंवरती 2 डबल्स आल्यानंतर आपण पाहिलं तर मैदानावरती एक डॉट बॉल नक्कीच सागर दरेकरने केला. आज मात्र भन्नाट वेगाने अचूक टप्प्यावरती आणि दिशेवरचं नियंत्रण मात्र सागर दरेकरला एक सफल गोलंदाज बनवताना पाहायला मिळतंय. 4 चेंडू धरलेत, 25 धावा एका मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये हा श्रीगणेश संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकतो. तो मोठा फटका मात्र विशाल भिसे यांच्या माध्यमातून एक्झिक्यूट केला जाईल का हे देखील पाहणं गरजेचं. विशाल भिसे ताकद आहे, काल देखील आले होते मैदानावरती उशिरा, परंतु एक मोठा फटका जरूर त्यांनी आल्याला लगवला होता. त्याच प्रकारच्या फटक्याची गरज यावेळेस मैदानावरती आणि तो फटका मात्र एक्झिक्यूट केला जाईल का तुर्तास हे देखील पाहणं गरजेचं. पुढचा बॉल, परंतु गोलंदाज सागर तयार. अकुट टप्प्याचा बॉल आहे. यावेळेस आपण पाहिलं तर डायरेक्ट हिटची संधी होती, गरज होती का मी म्हणेल सचिन कारवार, परंतु चोरटी धाव मित्रांनो मैदानावरती पूर्ण केली जाते. 22च्या माध्यमातून कसेही येऊ द्या, धाव घेणं खऱ्या अर्थानं इथे मात्र गरजेचं आहे. 4-5 चेंडू झालेले, 26 धावा, एक सन्मानजनक धावसंख्या. संध्याकाळच्या सत्राचा विचार करायला गेला प्रशांत तर नक्कीच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. इथून आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू इथून षटकार किंवा चौकार आला तर बोनस स्वरूपाच्या धावा असू शकतात. या धावसंख्येवरती सामना मात्र दोन्ही संघांच्या माध्यमातून समसमान बॅलन्स आहे, परंतु इथून पुढची होणारी धाव ही बोनस स्वरूपाची धाव नक्कीच असू शकते. पाहूया सागर दरेकर आपल्या भात्यातील कोणत्या चेंडूचा वापर करणार आहे, तदनंतर अक्षय सावंत कोणता फटका कोणतं शॉर्ट सिलेक्शन या चेंडूवरती करणार आहे हे देखील पाहणं गरजेचं. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक सुरेश मोहिते, खराब क्षेत्ररक्षण मित्रांनो. मैदानावरती दुसऱ्या धावेची संधी आणि नक्कीच आपण पाहिलं तर मैदानावरती दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. शेवटच्या चेंडूवरती जिथे कोणत्याच प्रकारची धाव नाही मित्रांनो, 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जातात. जर काही ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत गेली तर या 2 धावा भरपूर निर्णायक असेल. मोहिते यांच्या हातामधून सुटलेला हा कॅच अगदी डोळ्याच्या समोर भला मोठा डोंगरचा प्रश्न म्हणून जरूर बनू पाहेल. तर चला लवकरात लवकर मैदानात उतरायचं श्रीगणेश संघ आपल्याला विनंती असेल तर या दरम्यान मी विनंती करेन सन्माननीय श्री अमोल शेठ झरे साहेब आणि अक्षय शेठ आणि त्याचबरोबर अक्षय शेठ पानसरे साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र सन्माननीय श्री गोपाळ शेठ भगत साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सन्माननीय श्री अमोल शेठ झरे साहेब आणि त्याचबरोबर अक्षय शेठ पानसरे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित सत्कार मूर्ती सन्माननीय श्री गोपाळ शेठ भगत साहेबांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर मी विनंती करेन जय मल्हार संघाला की आपली सलामीची जोडी मात्र त्वरित मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे. शिवाजी तर चला विनंती असेल की प्लीज आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण मात्र आपलं सजवून घ्यायचं आहे. विनंती करेन
तर या दरम्यान मी स्वप्नील जाधव यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते संभाजी भोसले साहेबांचं मात्र यथोचितपणे स्वागत सन्मान करायचा आहे। युवा उद्योजक रोडपाली उपशहर प्रमुख सन्माननीय श्री संभाजी भोसले साहेबांचं इथे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित स्वागत सन्मान केला जाईल। मी स्वप्नील जाधव यांना विनंती करेन। चला मित्रांनो, श्री गणेश संघ प्लीज आपल्याला एकच रिक्वेस्ट असेल की 2 ते 3 मिनिटांमध्येच अंधार पडेल मित्रांनो, प्लीज आपण लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे। विजयासाठी प्रशांत आपण पाहिलं तर 29 धावांचं लक्ष या मॅच मध्ये, जरी कंपल्सरी 28 केलं तरी टॉसच्या आधारावरती या संघाला विजयस्पद घोषित केलं जाईल। तत्पूर्वी एक जरुरी निवेदन तुमच्यापर्यंत घेऊन येतो मित्रांनो, कृपया करून आपण सर्वांनी आवर्जून ऐकायचं। मित्रांनो, E1 स्टार स्पोर्ट्स क्लब आयोजित ही क्रीडा स्पर्धा आपण एन्जॉय करतोय, आनंद घेतोय, परंतु ही क्रीडा स्पर्धा इथे आयोजित करत असताना मात्र E1 स्टार स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून भरपूर सारे खेळाडू होऊन गेले जे मात्र आज आपल्या बरोबर नाहीयेत, परंतु त्यांच्या असंख्य आठवणी आज देखील आपल्याला वेगळी ऊर्जा निर्माण करून देतात। अर्थातच कैलासवासी विजय मेश्राम, विजय बाबा, त्याचबरोबर प्रवीणजी पवार, संभाजी पाटील, अरुणजी लवटे, नवजोत सिंग, सचिनजी लवटे आणि गोरा सिंग हे चेहरे आज आपल्या बरोबर नाहीयेत, परंतु त्यांच्या आठवणी आज देखील आपल्या काळजामध्ये आहेत। तर मी तमाम क्रीडा रसिकांना विनंती करतो की आपण आपल्या जागेवरती स्तब्ध उभा राहायचंय। एक 2 मिनिटांची आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि खेळाडूंना विनंती असेल आपण ज्या कॅप परिधान केल्यात त्या थोड्याशा बाजूला ठेवायच्यात। 2 क्षणांची आपली ही भावपूर्ण श्रद्धांजली मात्र त्यांच्या आत्म्यास निश्चित स्वरूपाने शांती देईल। तर आपण जिथे तिथे लवकरात लवकर स्तब्ध उभं राहायचं। एक साथ सावधान। ओम शांती। धन्यवाद। तर मित्रांनो, ही ओळख आहे E1 स्टार स्पोर्ट्स क्लबची, सातत्याने ओळखले जातात भरपूर काय वेगळं नवीन करण्यासाठी आणि कला क्रीडा सांस्कृतिक महोत्सव सातत्याने आपण अनुभवतोय। कळंबोलीमधील सर्वाधिक मोठी नवरात्र उत्सव त्यांच्या माध्यमातून आपण एन्जॉय केली, अगदी दहीहंडी देखील आपण पाहिली। त्याच्यानंतर आपण पाहतो की आता क्रीडा स्पर्धा देखील मध्ये ते उतरलेत आणि श्री बिल्डर चषकाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलेत आणि जे चेहरे आज आमच्या बरोबर नाहीयेत परंतु आमच्याच मंडळातील ते एकेकाळचे पदाधिकारी होते, कार्यकर्ते होते आणि त्यांना मात्र भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर दिली गेली। सामन्याला होते सुरुवात, आवश्यकता असेल ती म्हणजे 29 धावांची आणि सुरुवात झाली पाठलाग करण्यासाठी। तर नक्कीच पहिल्या बॉलवरती मात्र सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। फलंदाज हॅपी सिंग आणि सचिन कारवार, आजचा दिवस या दोन्ही खेळाडूंच्या नावावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो। प्रशांत कारण फलंदाज हॅपीची बॅट एखाद्या मॅच मध्ये झळकते किंवा फलंदाज सचिनची बॅट एका मॅच मध्ये झळकते, परंतु या मॅचचं गांभीर्य पाहता या दोन्ही खेळाडूंची बॅट तळपणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे, कारण की 18 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज आहे। जरी 11 धावा एक्स्ट्रा असल्या परंतु गोलंदाजी लाजवाब या संघाची। सचिन ठोंबरे सारखा गोलंदाज या संघामध्ये आहे। या संघामध्ये आपण पाहिलं तर विशाल भिसे त्याने कालच्या दिवसामध्ये अक्षरशः मी म्हणेल कमालीची गोलंदाजी केली होती। खेळाडूंना मात्र शांत ठेवलं गेलं, परंतु सचिन कारवार एखाद्या गोळीतून बंदुकीतून गोळी निघावी त्या प्रकारचा चौकार मात्र मैदानावरती ठोकताना पाहायला मिळतोय। रुपयांचं पारितोषिक व्यासपीठावरती उपस्थित शिवसेनेचे पदाधिकारी सन्माननीय श्री विराट पवार यांच्या माध्यमातून दिलं जाईल। जरूर क्रिकेटचा वाढतं क्रेज हे कळंबोलीमध्ये आपण सातत्याने पाहतो आणि प्रचंड गर्दी प्रेक्षकांची आपण पाहतोय। नजर जाईल तिथं प्रेक्षक, नजर जाईल तिथे क्रीडा रसिक, परंतु यांच्यापर्यंत आपण एक जरुरी माहिती पोहोचवतो की मित्रांनो, येणारी पुढची क्रिकेटची स्पर्धा अर्थातच दगडीचाळ पुरस्कृत राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक ही आपल्या भेटीला येणार आहे 6 आणि 7 जानेवारीला। त्याच्यानंतर महाराष्ट्र निर्माण सेनेची अर्थात राहुलजी चव्हाण साहेबांची मनसे चषकाची क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीला येते। हा अनुक्रम आहे आपल्या पुढे आणि जसजशी माहिती आमच्याकडे कळंबोली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून येईल तशी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत येऊ, परंतु येणाऱ्या पुढील 2 स्पर्धा या दगडीचाळची असणार आहे आणि त्याचबरोबर मनसेची असणार आहे, याच्यावरती आपण निश्चित स्वरूपाने नोंद घ्यायची। सचिन कारवार दोस्तों, नाम तो सुना होगा, इस खिलाडी कमालीची फटकेबाजी मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये करताना पाहायला मिळतोय। चौकार षटकारांची आतिषबाजी मात्र मैदानावरती केली जाते। चला मॅच तर यावेळेस गोलंदाज आपण पाहिलं तर विशाल भिसेवरती आक्रमण मात्र चढवलं जाते। चला विनंती असेल सचिन ठोंबरे आपल्याला एकच की
प्लीज आपण वारंवार स्पीडअप करत राहायचे. मेहताब शेख यांचा देखील आभार मात्र व्यक्त करूया. आपण पाहिलं तर स्क्वेअर मुख्य पंचांचं देखील या सामन्याकरिताची पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून साकारली जाते, परंतु इथे मात्र विकेटचं पतन मैदानावरती गरज होती का मित्रांनो, हा प्रश्न आता मात्र पडला असेल. फलंदाज सचिन कारवार. हॅलो हॅलो तुषारजी पाटील साहेब ॲडव्होकेट यांचा देखील आपण आभार व्यक्त केलं पाहिजे, कारण की सातत्याने अमोलजी जरे साहेब यांच्या पाठीशी जे एक हक्काचा आवाज म्हणून बनू पाहतात आणि असंख्य साऱ्या तरुणाईला मात्र ज्यांचं वेळ लागलंय, अर्थातच सतीशजी पाटील यांचे चिरंजीव तुषारजी पाटील साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर कळंबोली क्रिकेट असोसिएशनचे सर्व आणि ज्यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली कळंबोलीमधील क्रिकेट हे वेगळ्या उंचीवरती जाते आणि क्रिकेटच्या माध्यमातून प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये ज्यांनी हक्काचं स्थान बनवलंय आणि हे हक्काचा स्थान फक्त आणि फक्त मनामध्ये राहिलं नाही तर दारोदारी पोहोचले. अर्थात विजयजी खानावकर साहेब हे देखील आमच्या समेत जुडले गेलेत, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त केलं पाहिजे. त्याचबरोबर आपण पाहतो की उमेश दिसले साहेब हे देखील आमच्याबरोबर जुडले गेलेत, त्यांचं सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर अजयजी गुप्ता साहेब असेल, शरदजी असतील आमच्याबरोबर. आपण पाहतो की तमाम मान्यवर अतिथी मात्र आमच्या व्यासपीठावरती आलेत आणि आभार व्यक्त करूयात मित्रांनो स्त्री बिल्डर्स यांचं, कारण की एक दैदित्यमान अशी क्रिकेटची स्पर्धा आज मात्र आमच्या क्रीडा रसिकांसाठी इथे आयोजित केली गेली आणि ती मात्र यशस्वी झाली आहे. तर यावेळेस मात्र सागर दरेकर देखील आला भरत आणि गेला परत. दर्शनने मात्र काय कमालीचा झेल यावेळेस मात्र मैदानावरती पूर्ण केला गेलाय मित्रांनो. आणखीन एका विकेटचं पतन या मैदानावरती. तर या दरम्यान आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन आमच्या व्यासपीठावरती झाले, अर्थात 7-12 असोसिएशनचे मालक अर्थातच अमोलजी तनपुरे साहेब यांचं आपण मनाच्या अंतकरणातून सहर्ष स्वागत करूयात. विनंती असेल आयोजकांना त्यांचा मात्र आपण मान सन्मान करायचा आहे. प्लीज अमोलजी तनपुरे साहेब आपण यावं पुढं, आपला एक विशेष मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. तर विनंती असेल अमोल दादांना, स्वप्नीलजी यावं आपण. स्वप्नीलजी संपूर्ण स्पर्धेमधील प्रमुख आयोजकांपैकी एक, कारण की या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी त्यांनी देखील मेहनत घेतली. तर स्वप्नीलजी यांच्या शुभ हस्ते आपण अमोलजी तनपुरे साहेबांचा देखील एक विशेष मान सन्मान करणार आहोत. 7-12 असोसिएशनचे ते मालक आहेत आणि आज आवर्जून या स्पर्धेमध्ये भेट देण्यासाठी आले, त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करूयात आणि सहर्ष स्वागत देखील करूयात. त्यापुढील सन्मान मूर्ती मात्र आपण पाहतोय आमच्या व्यासपीठावरती आलेले आहेत. अमोलजी पवार साहेब नामांकित वकील आहेत पनवेलचे आणि यांचा देखील आपण विशेष सन्मान करणार आहोत. तर अमोलजी पवार साहेब आपण यावं पुढं, आपल्याच शुभ हस्ते आपण. स्वप्नीलजी यांना विनंती असेल की पुढील सन्मान अमोलजी पवार साहेबांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की पहिल्या षटकाचा इथे मात्र खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा या अंकित केल्या गेल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि येणाऱ्या कॅल्क्युलेशन विकी 12 चेंडू 16. तर नक्कीच येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज, तर कंपल्सरी 15 धावा. आणि आणखीन एक आपण पाहिलं तर मान्यवर पाहुण्यांची इथे मात्र शुभ उपस्थिती होताना पाहायला मिळतीये. कळंबोली शहर प्रमुख सन्माननीय श्री तुकारामजी सरग साहेबांचं या व्यासपीठाच्या दिशेने शुभागमन होताना आपण पाहू शकाल. तर मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल साहेब आपलं पुन्हा एकदा या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं पाहिलं तर काल उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी देखील साहेबांची उपस्थिती पाहायला मिळाली. तदनंतर आज सकाळच्या सत्रामध्ये देखील क्रिकेट एन्जॉय करण्यासाठी तुकाराम शेठ सरग साहेब या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळाले. आणि आज मात्र पुन्हा एकदा अमोलदादा झरे आणि त्याचबरोबर अक्षय शेठ पानसरे साहेबांच्या विनंतीस मान देऊन या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी देखील साहेबांची शुभ उपस्थिती मात्र होताना पाहायला मिळते. पहिली वेगाने पूर्ण केली, दुसरी धाव इथे मात्र आपण पाहिले तर अतिशय वेगाने, हरणाच्या मी म्हणेल चित्त्याच्या वेगाने मात्र हे दोन्ही खेळाडू मैदानावरती पूर्ण करतायत. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज होती, आता मात्र गरज बदलते. येणारे चेंडू 11 आणि रन्स करायचे ते मात्र 14. 11 चेंडू 14 धावा. प्रशांत कंपल्सरी जरी 13 केल्या तरी टॉसच्या आधारावरती इथे मात्र विजयस्पद घोषित केलं जाईल.
जरूर 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 आपण पाहतो मित्रांनो, क्रीडा स्पर्धा या सातत्याने आपल्या भेटीला येतात आणि सर्वांच्याच आवडती, सर्वांच्याच लाडकी आणि सर्वांच्याच प्रतीक्षेतली क्रिकेटची स्पर्धा अर्थात कळंबोली क्रिकेटचा फेस्टिवल ज्याला संबोधलं गेलं, अर्थात कळंबोली क्रिकेटचा महोत्सव KPL धमाका सीझन 4 हा देखील आपल्या भेटीला येतोय थोड्याच दिवसांमध्ये अर्थात जानेवारीमध्ये. आणि तमाम क्रीडा रसिकांना मात्र मी आवर्जून विनंती करतो, जर का तुम्हाला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल, स्पेशली खेळाडूंना सांगेन आवर्जून 5 जानेवारी शेवटची तारीख आहे प्लेयर रजिस्ट्रेशनची. आतापर्यंत 166 खेळाडूंनी मात्र यामध्ये सहभाग नोंदवलाय. 1 लाख रुपये तब्बल इनामी राशी आणि या स्पर्धेमध्ये आपण मोटर बायसिकलला मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणून देणार आहोत. तर या वर्षीचा कोण भाग्यवान विजेता असेल, भाग्यशाली खेळाडू असेल जो मात्र टू व्हीलरवरती बसण्याचं स्वप्न पूर्ण करेल आणि नवीन कळंबोलीचा बायकरमॅन कोण असेल, जर तुम्हाला व्हायचंय तर आजच जावा संकेतस्थळावरती आणि आपलं नाव नोंदवा. तर प्रशांत, यावेळेस मात्र शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चला मित्रांनो, कोणत्याही परिस्थितीमध्ये ही मॅच मित्रांनो थांबता कामा नये अशी सूचना मात्र आम्हाला आयोजकांची येते. दोनही चेंडूंवरती 2 डबल धावा येणारे 10 चेंडू आणि आता मात्र रन करायचे ते 12. मैदानावरती पाण्याची पूर्तता करायची अशी विनंती मित्रांनो आयोजकांच्या माध्यमातून केली गेली आहे, खेळाडूंच्या माध्यमातून केली गेली, माफ करा. आयोजकांना विनंती पाण्याची पूर्तता करायची आहे. फलंदाज हॅपी सिंग मित्रांनो पाण्याची मागणी नक्कीच मैदानावरती केली आहे. 10 चेंडू प्रशांत, 12 धावा. व्यासपीठ आपण पाहिलं तर मैदान आपण पाहिलं तर मैदानावरती बसायला जागा नाहीये. इतके मोठी क्रिकेट रसिकांची गर्दी यावेळेस मैदानावरती पाहायला मिळते, व्यासपीठावरती पाहायला मिळते. मित्रांनो, कोणतीही स्पर्धा कोणताही आयोजक भरू द्या, कोणीही जिंकू द्या, कोणीही हारू द्या, परंतु प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन आणि एक चांगलं क्रिकेट मात्र त्याची अपेक्षा असते. आणि या दोन्ही गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पैसा वसूल आयोजन हे नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकता. श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पुरस्कृत, त्याचबरोबर रिव्हर स्टार स्पोर्ट्स क्लब आयोजित श्री बिल्डर्स चषक 2023 काही तासांमध्ये 2023 मित्रांनो आपल्या कॅलेंडर मधून आपल्या आयुष्यामधून निघून जाईल. आणि या 2023 मध्ये घडलेल्या घटना, या घडलेल्या घडामोडींचा आनंद मात्र येणाऱ्या 2024-25 मध्ये आपण सर्वजण घेऊ. या घडलेल्या मोमेंट्स मात्र उद्या 2024 मध्ये आपण सर्वजण एन्जॉय करू. परंतु कोणासाठी सुखाचे असतील हे देखील पाहणं गरजेचं. हलक्या हाताने चेंडूला स्टीअर केले हॅपी सिंग मित्रांनो. यावेळेस मात्र जबाबदारी कशाला म्हणतात हे या मैदानावरती दाखवण्याचं काम नक्कीच करतोय. सचिन टोंबरे चाणक्य गोलंदाज आहेत, आघाडीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. पूर्णपणे मॅचची जबाबदारी स्वतःवरती घेऊन या धावा पूर्ण कशा प्रकारे करायच्या याचं मात्र मैदानावरती नक्कीच विचार करताना पाहायला मिळतोय. इथून चेंडू शिल्लक आहेत 9, रन्स करायचे 11, कंपल्सरी 10 जरी केल्या तरी टॉसच्या आधारावरती विजयस्पद घोषित केलं जाईल याची आपण सर्वजण नोंद घ्यायची आहे. श्री बिल्डर चषक 2023 आणि या स्वप्नांना पूर्ण करूयात. श्री बिल्डरची टॅगलाईन आपण संपूर्ण आयुष्यभर एक स्वप्न रंगवतो की माझं देखील हक्काचं घर हवंय मला. आणि ह्या स्वप्नांना मात्र पूर्ण करत असताना कधी कधी आपल्याला आयुष्यभर कमवलेला पैसा चुकीच्या हातांमध्ये आपण देऊन बसतो. आणि बांधकाम क्षेत्रामध्ये असे भरपूर सारे केसेस आपण पाहतोय. परंतु एक विश्वसनीय नाव जे मात्र कळंबोलीमधून जन्म घेतलंय आणि आता मात्र एक वेगळ्या उंचीवरती जाऊन आपल्या स्वप्नांना पूर्ण करतंय, अर्थात श्री बिल्डर्स. आपल्या स्वप्नांना पूर्ण करूयात. आपल्याला आसपासच्या पंचकृषीमध्ये जर का घर घ्यायचं असेल तर खूप चांगल्या चांगल्या रेट्समध्ये इथे मात्र फ्लॅट्स अवेलेबल आहेत. तर आजच संपर्क करा श्री बिल्डर्सला आणि त्याच्यावरती भरघोस 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 सवलती प्राप्त करा आणि विशेष आकर्षणाची बक्षिसं देखील जिंका. तर नक्कीच प्रशांत, आपण पाहिलं तर श्री बिल्डर्स यांच्या माध्यमातून भरपूर सारे विशेष आकर्षणाची बक्षिसं असतात. नवरात्री उत्सव जर आपण पाहिला तर प्री बुकिंग करणाऱ्या लकी कस्टमरसाठी आपण पाहिलं तर 2 व्हीलर ऍक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आता मात्र नवीन वर्षासाठी देखील काहीशे वेगळे वेगळे पारितोषिक, माफ करा, बक्षिसं मात्र या श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून मात्र देण्यात येणार आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण सचिन टोंबरेचं हे षटक. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 सिंगल, त्यानंतरच्या 3 चेंडूंवरती पहिल्या 2 चेंडूंवरती 2 डबल, माफ करा, त्यानंतरच्या 3 चेंडूं मागे 3 सिंगल. रोमहर्षक सामना येणारे आता मात्र 7 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. 7 चेंडू विजयासाठी 9 तर कंपल्सरी 8. काय घडेल या मॅच मध्ये हा चेंडू खूप महत्वपूर्ण. विनोद भिल्ल एखाद्या मोठ्या फटक्यासाठी जाणार की मात्र पुन्हा एकदा सिंगल डबलने ही मॅच मात्र चालू ठेवणार हे पाहणं गरजेचं. फ्रंट फुट वरती आहे त्यावेळेस मात्र ताकदीचा वापर, टोला प्रॉपर, चेंडूला दाटलाय सीमा पार, 6 धावांकरिता षटकार.
जोपर्यंत पंच सामना डिक्लेअर करत नाहीयेत प्लीज आपण आतमध्ये कोणीच यायचं नाहीये. बघा एक जरूरी निवेदन असणार आहे. आज मात्र हॅपी न्यू इयरच्या सुरुवातीच्या पूर्वसंध्येला मात्र श्री बिल्डर्सच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांसाठी एक छोटीशी उपहार वस्तू, एक भेट वस्तू मात्र दिली जाणार. त्यामुळे तमाम क्रीडा रसिकांना मात्र विनंती करेन की प्लीज आपण कुठेही जाऊ नका. सर्वांनाच येणाऱ्या 2024च्या शुभेच्छा आणि 2024ची दिनदर्शिका देऊन मात्र इथे मात्र आपल्याला सेलिब्रेशन आणि भरपूर साऱ्या शुभेच्छा नूतन वर्षाच्या दिल्या जाणार आहेत. तर येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र मॅच जिंकण्यासाठी गरज आहे ती 3 धावांची. कोणासाठी मित्रांनो 31 ची पार्टी जोरदार कोणत्या संघाच्या बाजूने होणार हे मात्र येणारे 6 चेंडू आपल्या सर्वांना सांगणार. अमन लोहिया आपलं डोकं मास्टर माइंड खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जातं ते माइंड मात्र चालवण्याचा प्रयत्न करतोय. समोर उभा आहे हॅपी सिंग, ज्या हॅपीने मी म्हणेल एखादं लोचशिंगम पकडले या प्रकारे ही फील्ड मात्र पकडताना आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आडव्या बॅटने इथे मात्र खेळलाय आणि हॅपी सिंगच्या बॅट मधून इथे मात्र फटका फसतोय. दर्शनचा इथे मात्र कमालीचा झेल आणि संपलाय मित्रांनो हॅपी सिंगचा खेळ. तर यावेळेस आपण पाहिले तर फलंदाज हॅपी सिंग षटकार लगवण्याचा प्रयत्न जरूर केला मित्रांनो मैदानावरती, परंतु दर्शन एकदा या दर्शनसाठी मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत. अंडर प्रेशर काय कमालीचे 2 झेल या सामन्यामध्ये या खेळाडूने मात्र पूर्ण केलेत. आजचा तरुण उद्याचं भविष्य आणि भविष्य मित्रांनो कळंबोली क्रिकेटचं जे आज मात्र आपला रंग या मॅच मध्ये दाखवण्याचं काम नक्कीच करताना पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रफुल्ल पाटील. प्रफुल्लने नक्कीच धावा खर्च केल्यात मित्रांनो आणि यावेळेस मात्र फलंदाजीच्या माध्यमातून त्या धावा काढणार का? प्रफुल्ल देखील एखादा मोठा फटका खेळ की सिंगल डबलने ही मॅच मात्र जिंकवण्याचा प्रयत्न करेल हे देखील पाहणं गरजेचं. येणारे चेंडू 5 विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. यावेळेस फलंदाज सागर अनुसे टप्पा पडल्यानंतर चेंडू अतिरिक्त उसळी प्राप्त करतोय. कभी इधर तो कभी उधर मित्रांनो ही मॅच कोण जिंकेल अजून देखील हे स्पष्ट होत नाहीये. सामना जर का बरोबरीमध्ये सुटला तर नाणेफेक जिंकणारा संघ इथे मात्र विजयस्पद घोषित केला जाईल. प्रशांत शेवटच्या चेंडूवरच्या 2 धावाच आता मात्र बाकी आहेत. इथे या मॅचचं भवितव्य काय होणार, कोण जिंकणार कोण हारणार ही मॅच प्रशांत. 4 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. सागर अनुसे अंडर प्रेशर गोलंदाजी, प्रफुल्ल पाटील अंडर प्रेशर फलंदाजी. यावेळेस आडव्या बॅटने मित्रांनो कमालीचा स्ट्रोक हा असेल का? विजयी चौकार इथे मात्र होतोय फलंदाज प्रफुल्लच्या बॅट मधून आणि इथे मात्र जल्लोष होताना आपण पाहू शकाल मैदानावरती. श्री बिल्डर चषक इथे मात्र आपण पाहिलं जिंकलाय तो जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश या संघानं.
विनंती असेल संघर्ष संघ प्लीज स्टम्प्स जमा करायचे. संघर्ष संघ प्लीज स्टम्प जमा करा. आयोजकांच्या माध्यमातून निवेदन येते. तर सर्वप्रथम आपण कॅलेंडरचं इनॉग्रेशन करणार आहोत आणि त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपल्यानंतर कॅलेंडरचा वाटपचा कार्यक्रम असेल याची आपण नोंद घ्यायची.